नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 40 मधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे तिन्ही प्रश्न आपण तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। चॅप्टर आहे आपलं बँक अँड सिंपल इंटरेस्ट। चौथा प्रश्न प्रथम वाचून घेऊया। ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees प्रिन्सिपल इज 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? म्हणजे ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट काहीतरी व्याजाचा दर आहे आणि द इंटरेस्ट आफ्टर 4 years आपल्याला कालावधी दिला आहे, टाईम दिला आहे 4 years ऑन 5,000 rupees. किंमत दिलेली आपल्याला पीची किंमत प्रिन्सिपल दिले 5,000 रुपये, पीची किंमत त्यावर 4 वर्षांनी काहीतरी दराने 1,200 रुपये व्याज होते. व्हॉट वूड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 जर आपण प्रिन्सिपल घेतलं तर तोच दर आणि तोच कालावधी, तर आपल्याला व्याज किती भेटेल, इंटरेस्ट किती होईल तेवढ्याच काळामध्ये आणि तेवढ्याच दरामध्ये ते आपल्याला काढायचे आहे। सोडूया आपण। जशाच तसा प्रश्न आपण लिहून घेतलेला आहे। आन्सर गिवन डाटा। प्रथम प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, गिवन डाटा, ती माहिती आपण लिहून घेऊया। गिवन डाटा, पीची किंमत दिली, पी इक्वल टू ₹5,000, पीची किंमत दिलेली आहे। तसंच टीची किंमत दिली, टाईम कालावधी किती दिला आहे 4 years, इंटरेस्ट दिले आपल्याला 5,000 रुपयावर 1,200 रुपये व्याज होईल, बरोबर आहे। इंटरेस्ट ₹1,200। तर अ सर्टन रेट, समजा रेट किती होतो तो आपण प्रथम काढूया। सर्टन रेट सूत्र माहिती आहे, वी नो I इक्वल टू P इंटू R इंटू T, PRT डिवायडेड बाय 100। देअरफॉर किमती टाकून घेऊया। आयची किंमत 1,200 इक्वल पी दिलेले आपल्याला 5,000 रुपये इंटू आर काढायचे, टीची किंमत 4 years आणि डिवायडेड बाय 100। किमती टाकल्या, यावरून आपल्या आरची किंमत काढता येईल। आर इक्वल टू आर 100 भागाकारामध्ये, इकडे गेल्या गुणाकारामध्ये होतील, म्हणजे 1,200 गुणिले 100 आणि इकडं पूर्ण अंशामध्ये हे गुणाकारामध्ये 5,000 आणि 4 इकडं आल्यावर भागाकारामध्ये जातील, 5,000 गुणिले 4। आता कॅल्क्युलेशन करू शकतो आपण। इक्वल टू देअरफॉर आर इक्वल टू 1 2 1 2 0, हे 1 0, हे 1 0, म्हणजे अंशामध्ये राहिले 120 आणि छेदामध्ये राहिले 5 आणि गुणिले 4 बरोबर 120 भागिले 20, 0 0 कॅन्सल, बे 1 बे, बे 12, उत्तर किती आलं 6। रेट आला आपला आर बरोबर 6 रुपीज, बरोबर। आता आरची किंमत माहीत झाली आपल्याला। सर्टन रेट किती होता 6 रुपये। आपल्याला मुदत तीच ठेवायची 4 वर्ष, रेट हाच ठेवायचा आहे 6 वर्ष आणि फक्त पी बदलायचं आहे। पीचं 5,000 ऐवजी आपल्याला किती घ्यायचं आता 15,000 रुपये।
तर इंटरेस्ट किती होईल ते काढायचं आहे. नाऊ I equal to P into R into T divided by 100 PRT. Therefore P ची व्हॅल्यू आपल्याला आता किती घ्यायची, 15,000 रुपये, इंटू आर ची किंमत आत्ताच काढली आपण 6, इंटू टी टाईम दिला आपल्याला 4 इयर्स आणि डिवायडेड बाय 100. हे एक शून्य, हे एक शून्य, हे एक शून्य, हे एक शून्य कॅन्सल. किती राहिले, 150 गुणिले 6 गुणिले 4 गुणाकार 150 गुणिले 6×24 करू शकतो आपण. 150 गुणिले 24 0 बरोबर आहे. 24चा पाडा येत होता त्याच्यामुळे लवकर निघालं. 3,600 रुपीज आयची व्हॅल्यू आली. देअरफॉर आय इक्वल टू 3,600 रुपीज. ओके, आता हेच गणित आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने सोडवता येईल. ती डायरेक्ट प्रपोर्शनची मेथड होईल. म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे, मुदत कॉन्स्टंट आहे, तर आपल्याला इंटरेस्ट काढायचं आहे. वी नो हे उत्तर झालं इथपर्यंत. आता इथून दुसरी पद्धत पाहू आपण. दुसरी पद्धत, नाऊ वी नो इंटरेस्ट, सेंटेन्स लिहून ठेवायचं असेल असंच, इंटरेस्ट इज डायरेक्टली proportional to the principal at the time and rate remains constant. इथं आपल्याला टाईम आणि रेट पण कॉन्स्टंट दिलेला आहे, फक्त प्रिन्सिपल बदललेले. एकदा 5,000 दिले, त्यावेळेस व्याज दिलेले 1,200 रुपये, पुन्हा प्रिन्सिपल चेंज केले 15,000 दिले, त्यावेळेस इंटरेस्ट किती होईल ते काढता येईल आपल्याला. देअरफॉर इंटरेस्ट असं लिहून घेऊ आपण. इंटरेस्ट, एक कॉलम इंटरेस्ट, दूसरा कॉलम प्रिन्सिपल, डायरेक्ट प्रपोर्शन आहे मित्रांनो. त्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल किंवा तिथून पद्धत बदलली तरी चालेल. ज्यावेळेस आपला इंटरेस्ट 1,200 रुपये दिला होता त्यावेळेस आपलं प्रिन्सिपल 5,000 दिले, हे गणितामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला आता इंटरेस्ट काढायचा आहे. समजा आपण एक्स इंटरेस्ट घेऊ आणि त्यावेळेस आपल्याला प्रिन्सिपल दिले 15,000. इथे लिहू शकतो आपण. सपोज लेट दी प्रिन्सिपल, लेट दी इंटरेस्ट ऑन रुपीज 15,000 will be x. आता देअरफॉर याला अंश करायचं, याला छेद करायचं, याला अंश करायचं, याला छेद करायचं. देअरफॉर इक्वल टू x डिवायडेड बाय, देअरफॉर तिरपा गुणाकार 5,000
x equal to therefore x equal to 1200 गुणिले 15,000 डिवाइडेड बाय 5,000 x म्हणजे इंटरेस्ट 0 0 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजे आणि हे 5 आणि वर 15च राहिले 5 1 5 5 3 15 म्हणजे वर किती राहिले मित्रांनो 1200 गुणिले 3 देअरफॉर x इंटू 12 36 3600 रुपये देअरफॉर the interest on rupees 15,000 will be rupees 3,600 rupees. दोन्ही पद्धतीने काढता येईल. प्रथम ही सोपी जात असेल तर येणे सोडवा, उत्तर इंटरेस्ट आपला 3600 यायला पाहिजे, किंवा ही सोपी जात असेल तर येणे सोडवा, इंटरेस्ट आपला 3600 यायला पाहिजे. फक्त हे वाक्य लिहिता आलं पाहिजे, इंटरेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल, टाईम आणि रेट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.